नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आलो आहे आमच्या गावी. तर आमच्या या भागातल्या इथल्या शेतीबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. तर आमच्या या गावी सर्व प्रकारचे पीक उगवले जातात. जसं मी ऊस खातोय, त्याचबरोबर इथं सगळ्या प्रकारची शेती होते. तुम्ही कलिंगड लावा, तुम्ही काकडी लावा, तुम्ही गहू लावा, तुम्ही ज्वारी लावा, तुम्ही ज्या या मातीमध्ये पेरण्याचा प्रयत्न कराल या मातीमध्ये ते उगवतं. दुसरी गोष्ट, बराच विकसित भाग आहे साताऱ्यात आमचा, वाई तालुक्यातला. पाण्याची कमतरता नाही, निसर्गाची कमतरता नाही. कायमस्वरूपी निसर्ग हा आमच्या शेतीसाठी उपयुक्त ठरलेला आहे. तर हे सुंदर असं हिरवगार रान तुम्ही बघू शकता. हे असं हिरवगार पसरलेलं रान, हे हिरवीगार चादर आणि हे काळं सोनं म्हणजे ही काळी माती. आणि हा माझा भाऊ पत्रकार विजेंद्र जाधव, हे तुम्हाला इथल्या शेतीविषयी अजून चांगल्या पद्धतीची माहिती देतील. तर काय सांगाल बंधू विजेंद्र जाधव? नवी मुंबईत हे एका मासिकाचे, एका वृत्तपत्राचे पत्रकार आहेत. तर आमचे मोठे बंधू म्हणून या इथल्या शेतीविषयी काय सांगाल? नमस्कार, जय महाराष्ट्र. विजेंद्र जाधव मी. इथे तुम्ही पाहू शकता ही सध्या स्ट्रॉबेरीची शेती आहे. जसं की अक्षय कुपेगावकरने सांगितलं की स्ट्रॉबेरी, तुम्ही पाहू शकता ही स्ट्रॉबेरीची शेती. स्ट्रॉबेरी शक्यता थंड हवेच्या ठिकाणी उत्पन्न होते, जसं की पाचगणी, महाबळेश्वर. सध्या स्ट्रॉबेरीचं पीक पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्येही घेतलं जातं. परंतु हे आमचं भोपे गाव आहे, येथेही स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जातं. आता सध्या तुम्ही इथे पाहू शकता ही काळी माती आहे आणि इथे काही दिवसांपूर्वी हळद लावलेली. आता सध्या काढले, तिथे उत्पन्न काढलेलं आहे हळदीचं उत्पन्न. आणि चहू बाजूने तुम्हाला आता सध्या ऊस दिसेल आणि फुलांची शेती आहे इथे. बाजरी आता चेंडूची फुलं आहेत, हे झेंडूची फुलं आहेत. पुढे जाऊन ती स्पष्ट दिसतील. अजून कुठल्या जिल्ह्यामध्ये झेंडूच्या फुलांची उत्पत्ती केली जाते? आणि इथे फुलांची उत्पत्ती सहसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बहुतांशी ठिकाणी आढळते, पण विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तुम्ही हे पीक पाहू शकता. हळद, ऊस हे पश्चिम महाराष्ट्रातले कॉमन पीक आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या या भागामध्ये तुम्ही काही पेरा, काही लावण्याचा प्रयत्न करा, काही उगवतं, ते काही उगवतं. आता सध्या तुम्हाला छोटी छोटी गवतासारखं दिसतंय, पण हे आहे ऊस. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे ऊस आहे. आणि ह्याच्या पेरणीसाठी जे ॲक्च्युली वाले जे मोठे ऊस असतात, जसं या आमच्या टिनूच्या हातात आहे. ऊस दाखव. आता हा छोटा ऊस आहे, हा ऊस आहे, हा ऊस आहे बघा. या ऊसामधून, या ऊसाच्या मध्ये एक बी असते. या ऊसाच्या मध्ये तुम्ही बघू शकता ही बी आहे. तर ही बी तुम्ही बघू शकता. हा असा मोठा ऊस या जमिनीमध्ये रोवून हा असा उगवला जातो. तर हे बघू शकता तुम्ही. हे बघा, आहे की नाही भारी? तर मित्रांनो, आता जोरदार भूक लागलेली आहे, तर बिर्याणीची पार्टी आहे. तर चला. बिर्याणी पार्टी चालू आहे. हे आमचं डोंगराच्या खाली आमचं शेत. हे डोंगराच्या खाली लागून बरोबर सुंदर असं हे आमचं शेत. हे शेत आता नांगरून इथे ज्वारी किंवा गहू पेरणी करायची आहे. ही 3 शेत आहेत लाईनीत. ही तिन्ही आमची शेत आहेत. त्या कोपऱ्याला विहीर होती, पण ती आम्ही आता बुजवली, कारण तिला पाणी यायचं ते बंद झालं, त्यामुळे आम्ही ती बंद केली.
बिर्याणी पार्टीत मला जावं लागेल. 4-5 चक्रात मारल्यात. कांदा आणि भाकर ही. हे कांदा दाखव, भाकर दाखव. कांदा नाही, ठीक आहे. भाकरी आणि चटणी आहे, मजाच वेगळी आहे. आणि बिर्याणी. कैसा आहे पार्टी? मजेदार. आम्ही खातोय बिर्याणी. बिर्याणीच्या बाजूला हे चटणी आणि भाकरी आहे. ह्याच्या समोर हे खतरनाक आहे, काय की नाही? तेज. जोरदार अशी पार्टी झाली. काय शिकवते ऐकवते? तर आईने यांना बिझी ठेवण्यासाठी हे काहीतरी ट्रिक वापरली बघा ही. थांब ना, आई करते पहिले मग तू कर. आता मस्तपैकी बिर्याणीची पार्टी झाली, खूप मजा केली. आता आम्ही चाललोय ऊस खात खात पेरूच्या शोधामध्ये. इकडे पेरूची बाग आहे, तिकडे आम्ही जाणार, पेरू तोडणार, पेरू खाणार, अजून काही फळं मिळतील ते आम्ही तोडणार आणि त्याची पार्टी करणार. त्यामध्ये जेवल्यानंतर घरातलीच फळं खातो. तर आम्ही आता इथं बिर्याणीची पार्टी केली आणि आम्ही इथं फळं शोधून फळं खाणार, आहे की नाही? चोरणार आहे आम्ही. हा, बरोबर बोलली ही. आम्ही चोरणार आहे पेरू. आम्ही पेरू चोरणार आहे आणि खाणार आहे. आणि आम्ही सराईत चोर आहे, हा, म्हणजे पेरूचे. ही आम्ही अजून एक चोरी केलेली आहे, स्ट्रॉबेरी. त्याला पण द्या रे चोरीचं. तर आता ही चोरी झाली, आता आम्ही दुसरी चोरी करायला चाललोय. खूप चोऱ्या केलेल्या आहेत आम्ही, आम्हाला माफ करा. हे बघा, आम्हाला तर त्या स्ट्रॉबेरीला माती लागली होती आणि तुम्हाला मी दाखवतो. आमच्या आया आम्हाला चोरी करायला शिकवतात. म्हणजे चोरी म्हणजे काय, शेत सगळं लुटायचं नसतं. थोडंफार ऊस तोडला, थोडंफार काही ना काहीतरी तोडलं, मालक आल्यावर हाणल आपल्याला, अशी आमची आई म्हणते. तर आमची आई बघा, आमची आई दुसऱ्याच्या शेतात घुसली आहे. आणि आई कुठे आहेस? हा, आमची आई दुसऱ्याच्या शेतात घुसली, आम्हाला स्ट्रॉबेरी तोडून देते आणि आम्ही सगळी गँग चोरीची स्ट्रॉबेरी खातोय. क्या बात आहे वहिनी साहब, खाओ. हा, ते काय आणतायत ना, तुम्हाला देणार आहे, सगळं आणणार आहे. या लवकर बाहेर या. काय पाहिजे? पण आतमध्ये गोड आहे माहिती आहे? हे शेतीचा मालक मारल तुम्हाला. हे जे शेत आहेत हे आमच्याच रिलेटिव्हचे आहेत. अरे चोर 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 चोर. आणि आम्ही आता पुन्हा घरी जाण्याच्या दिशेने रवाना होतोय. तर चला, असे छोटे छोटे ब्लॉग बनवण्याचा मी पुन्हा प्रयत्न करेन. पुन्हा भेटू. चलो बाय.